म्हटलं गेलं. पण मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये महासत्तेची लागू होणारी तंतोतंत अशी व्याख्या जर कोणती असेल ना, तर ज्या देशाकडे तरुण वर्ग जास्त आहे ना, तो देश महासत्ता. कारण तरुणांच्या बळावर महासत्ता होता येतं हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलंय. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साने गुरुजी असं म्हणतात की बलसागर भारत हो, विश्वात शोभणे राहो. स्वामी विवेकानंद म्हणतात मला 100 तरुण द्या, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. तर शेलेसारखा कवी म्हणतो मला तुमच्या तरुणांच्या ओठांवरचं गाणं सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य बदलतो. तर याच तरुणांच्या बळावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि आज हाच भारत याच तरुणांच्या बळावर जगातली 4थी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आलाय. श्रोते हो, द हिंदू नावाच्या अग्रलेखामध्ये द गोल्डन ज्युबिली ऑफ इंडिया नावाचा एक अग्रलेख आला होता आणि याच्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की भारताला ज्या वेळेला ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं त्यावेळेला इतर 12 राष्ट्र सुद्धा स्वतंत्र झाली होती, परंतु या 12 राष्ट्रांपैकी एकही राष्ट्र जगाच्या मंचावर कोणत्याच क्षेत्रात महासत्ता म्हणून उदयास आलं नाही. फक्त आणि फक्त भारत हा जगातला एकमेव देश असा आहे की जो जगाच्या व्यासपीठावरती महासत्ता म्हणून उदयास आलाय. मग भारतानं ओसाड जमिनीतून सोन्याचे मळे फुलवण्याचं काम केलंय. ट्रान्सफॉर्मिंग इन इंडिया, ट्रान्सफॉर्मिंग ॲग्रिकल्चर यांसारख्या धोरणांपासून आयात करणारा भारत ते आता निर्यात करणाऱ्या भारतापर्यंत पोहोचलाय. आज आम्ही 130 देशांची भूक मिटवताना आम्हाला बघायला मिळतोय. भारतानं हरित क्रांती, श्वेत क्रांती, दूध क्रांती, नील क्रांती, गुलाबी क्रांती या क्रांत्यांपासून द मोस्ट राईस प्रोडक्शन हा किताब मिळवण्यापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केलाय. आज भारत ज्या वेळेला तक्षशिला, नालंदा यांसारख्या विद्यापीठांच्या पश्चात IIT, NIT यांसारख्या संस्था उभारण्याचं काम या भारतानं केलेलं दिसतं. या भारतामध्ये ज्या भारताचा 1 रुपया हा बैलगाडीच्या चाकाप्रमाणे वाटायचा ना, त्या 1 रुपयानं GDPची झेप आज 4.1 ट्रिलियन इतकी घेतलेली आहे. मेक इन इंडिया, प्रोड्युस्ड लिंक्ड इन्सेंटिव्ज यांसारख्या धोरणांमधून आज भारत खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढवत आहे. खरं तर माजी पंतप्रधान PV नरसिंह राव आणि माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाचे दरवाजे हे जागतिक व्यापारासाठी खुले केले ना, आणि हाच भारतासाठी टर्निंग पॉइंट ठरला की भारत हा जगात आर्थिक महासत्ता क्षेत्रात भारतानं दमदार कामगिरी करायला सुरुवात केली. म्हणजे भारतानं काय केलं तर IT, BPO, सॉफ्टवेअर, ई-कॉमर्स यांसारख्या सेवा क्षेत्राच्या ताकदीमुळं भारताचं उत्पन्न प्रचंड वाढलं. आजपर्यंत भारतामध्ये अनेक रक्तरंजित क्रांत्या झाल्या, परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली UPI, स्टार्टअप इंडिया, स्टार्टअप संस्कृती, डिजिटल पेमेंट्स यांसारख्या डिजिटल क्रांतीमुळं भारत आज जगातली 4थी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आलाय. आणि याच्याही पुढचं पाऊल म्हणजे भारताच्या स्थिर धोरणांमुळं आणि मोठ्या बाजारपेठांमुळं परकीय कंपन्यांची भारतामध्ये गुंतवणूक वाढल्यामुळं भारत आज जगातली 4थी आर्थिक महासत्ता बनलाय. भारतामध्ये आज सगळ्यात मोठा प्लॅन सुरू आहे ना, PM गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते, हवाई मार्ग, जहाज यांचं जे नेटवर्किंग जाळ आहे ते भारतानं जोडण्याचं काम केलंय आणि म्हणून भारत 4थ्या क्रमांकाचा देश बनलाय. अहो, आम्ही 75, 76 नव्हे 79 वर्षांपूर्वी नाही थांबलो. आज काय थांबणार आहे? जेव्हा आम्ही मातीमध्ये लोळत होतो, गुडघ्यांवरती बसून गोळ्या झेलत होतो, आता तर आम्ही पंख पसरलेत, आसमानामध्ये झेप घेतली आहे. आम्ही आमच्या पंखांमध्ये आता फक्त आणि फक्त अवकाशाचे वेध लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत आता आम्ही थांबत नाही आहोत. अख्ख्या जगाला वाटत होतं आम्ही गरीब आहोत, बेचारे आहोत, परंतु जगातल्या सगळ्यात यशस्वी लोकांची यादी काढा, 10 पैकी 7 भारतीय आहेत. आमचा वेग बघा. जेव्हा आमच्या शेजारचे फळ्यावरती खडूने अवकाशाचं चित्र रेखाटायला शिकत होते ना, तेव्हा आम्ही चंद्राची माती कपाळी लावून माघारी परतलो होतो. जेव्हा दुनिया मास मिशनवरती अब्जावधी डॉलर्सची बोली लावत होती ना, तेव्हा मुठ्ठीभर पैशांनी आम्ही मंगळझेप यशस्वी करून आलो होतो. इतकंच काय, ज्या वेळेला
आम्ही आमच्या तरुणांच्या बळांवरती या देशातल्या 135 करोड हिरे, हे आमच्या परकीयांनी जरी एक हिरा नेला असला ना, कोहिनूर हिरा चोरून नेला असला ना, तरी सुद्धा या भारतानं 135 कोहिनूर हिरे जन्माला घातलेले आहेत. अहो, इतिहास साक्षीला आहे, अतिथी देवो भव, सर्वे भवन्तु सुखेन, वसुधैव कुटुंबकम यांसारख्या सिद्धांतावर चालणाऱ्या आमच्या भारतानं स्वतःहून कोणाला डिवचण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण जेव्हा गोष्ट आमच्या राष्ट्राच्या स्वाभिमानावर आली ना, तेव्हा आम्ही हार सुद्धा मानलेली नाही. म्हणजेच परकीयांच्या जोरावर स्वप्नांनी सुख बघितली जात नाहीत, हे अटल सत्य सिद्ध करण्यासाठी, या अटल सत्याला जगवण्यासाठी आम्ही आमच्या स्वाधीनतेला मेवाडच्या जंगलामध्ये गवताच्या सुखलेल्या भाकऱ्या खाऊन जगवलंय आणि अंदमानच्या तुरुंगात 2 वाट्या पाजणी पाजून जिवंत ठेवलंय. आणि आमच्या ह्या सगळ्या तपाचा आणि त्यागाचा परिणाम असा झालाय की आम्ही आज जगातली 4थी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आलोय. आणि आमच्या या संघर्षाच्या कालखंडामध्ये सुईपासून सॅटेलाईटपर्यंत आणि रुईपासून रॉकेटपर्यंतचा आम्ही प्रवास केलाय. आज जगाच्या मंचावर नजर टाका, कुठलाच देश कुठल्याच क्षेत्रामध्ये आज एवढी मोठी भरारी घेताना दिसत नाही. जो भारत मोडकळीस आला होता तोच भारत आज नव्या उमेदीनं उभा राहिलाय. स्वातंत्र्यानं आम्हाला आकाश दिलं तेव्हा आम्ही सगळ्यात पहिली झेप घेतली ती मंगळ झेप घेतली. ज्या वेळेला आमच्या हातात काहीच नव्हतं तरी सुद्धा भरारी घेण्याची आमची जी जिद्द होती तीच होती आमच्या निश्चयांची शक्ती, आमच्या आत्मविश्वासाची घाई, आणि हीच होती खऱ्या अर्थानं महासत्तेची सुरुवात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक विधान केलं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण ते जास्त काळ टिकू शकणार नाही. आणि त्यांच्या याच विधानाला पूर्णविराम देत आज भारतानं 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याची 79 वर्ष पूर्ण करत आज आम्ही भारताच्या स्वातंत्र्याच्या मोठ्या मोठ्या वाटचालीकडे झेप घेत आहोत. खरं तर मला असं वाटतं परीक्षक महोदय, भारतानं केलेली ही प्रगती अपेक्षेप्रमाणे आणि क्षमतेप्रमाणे झाली असं मला वाटत नाही. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल जर सकारात्मक झाला तर प्रगती होत असते आणि बदल जर नकारात्मक झाला तर अधोगती होत असते. म्हणजे भारतानं केलेली ही प्रगती क्षमतेप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे का झाली नाही, तर आम्ही जगातल्या 4थ्या आर्थिक महासत्ता होऊ घातलेल्या अशा स्वतंत्र भारतामध्ये राहतोय जिथं गरीबाला काम नाही तर दान दिलं जातंय. अजूनही आमच्या लहान लेकरांच्या हातामध्ये सर्व शिक्षा अभियानाची पाटी दिसतेय. अजूनही एखाद्या साहित्यिकाला मी जिवंत असताना माझा मृत्यू झालाय हे सिद्ध करावं लागतंय, तर वाढती असहिष्णुता ही लोकशाहीला मारक ठरायला लागली आहे. संसदेच्या गदारोळात, जाती धर्मांच्या घोषित, पुरस्कारांच्या वादात आणि सणासुदीच्या राशीत एक विशेष कट्टरता फोपावली आहे. आणि आम्हाला पुरता विसर पडलाय, कट्टरता ही प्रवाह थांबवणारी असते, प्रगतीची सारीच कवाडं बंद करणारी असते. आणि ही जर कट्टरता तुमच्या आमच्या मनात पेरत राहिली ना, तर आम्ही महासत्ता होण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच पाहत राहू, जगात कुठल्याच क्रमांकावर येणार नाही. जर ही कट्टरता आता धुवून काढायची असेल ना, तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या महासत्ता 2020 साली महासत्ता भारत या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर असं म्हणतात की भारताला महासत्ता बनवणं हे हस्तिदंती बनवऱ्यात बसून चित्थरलेलं मिथ्या स्वप्न नाही, तो निव्वळ आशावादही नाही, तर ती अथक परिश्रमांची मागणी करणारी फार मोठी मोहीम आहे. आणि या मोहिमेला जर आता सार्थ करायचं असेल ना, तर आता एकानं 100 पावलं चालून नाही तर 100 जणांनी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच भारत हा जगातल्या सर्व क्षेत्रामध्ये अव्वल क्रमांकाची महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी मनोज मुंतशिर यांच्या शब्दात इतकंच, अभी तो और ऊंचा होगा मेरा तिरंगा, अभी तो और ऊंचा होगा मेरा तिरंगा, और ऊंची होगी मेरी हौसलों की इमारत, सिर्फ कुछ दिन और फिर पूरी दुनिया बोलेगी जय हिंद जय भारत. आभार.